नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 20 एप्रिल 2026. मित्रांनो, आपल्याला आज काही महत्वाची माहिती मी सांगणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री यांची आज त्यांच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक पार पडली. ही बैठक मित्रांनो कशासाठी होती ते सांगणे आपल्याला उचित आहे. संभाव्य अल निनो टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सज्ज. म्हणजे मित्रांनो, जागतिक मॉडेलचे अंदाज पाहता आणि आपल्या देशाची अग्रगण्य संस्था जी आहे भारतीय हवामान विभाग यांचे अंदाज पाहता, त्यांची सहयोगी संस्था स्कायमेट आणि इतर काही खाजगी हवामान चळवळीतील मित्र, जे की माझे मित्र आहेत जवळचे, श्री गणेशा यांच्या सर्व अंदाजावर आपण जर नजर टाकली तर देशामध्ये नवे नवे राज्यामध्ये 2026 मध्ये अल निनो उद्भवत आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आपण या संकटाला, हे एक नैसर्गिक संकट आहे, या संकटाला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे आणि या संकटाची तीव्रता आपल्याला कशी सौम्य करता येईल, त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल, यावर सातत्याने प्रयत्न करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांनी यापूर्वी सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचं सुतोवाच केलं होतं. आज त्यांनी याला प्रारूप स्वरूप दिलेलं आहे आणि आपल्या संबंधित सर्व यंत्रणांना तसे आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, त्या संदर्भातली आज बैठक झाली. तर संभाव्य अल निनो कसा उद्भवू शकतो, इथे काही मॉडेलच्या आधारे आपण माहिती पाहू. आपल्या हवामान चळवळीचे मित्र श्री गणेशा यांनी काही महत्वाचे मॉडेल आणि काही महत्वाच्या संदर्भ देऊन त्यांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हे भारतीय हवामान विभागाकडनं जी काही 13 एप्रिलला दीर्घ पल्ल्याचा पहिला हवामान अंदाज जाहीर झाला, त्याचं विश्लेषण आहे. या विश्लेषणाकडे जर आपण नजर टाकली तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला असं लक्षात येतं की देशामध्ये, ओव्हरऑल देशामध्ये अल निनोच्या पार्श्वभूमीवर सरासरीपेक्षा कमी पावसाचं प्रमाण हे त्यांनी दाखवलेलं आहे, अधिक दाखवलेलं आहे. पूर्वोत्तर जर राज्य सोडली, या भागात चांगला पाऊस असेल, उत्तरेकडील भागात पाऊस चांगला असेल, दक्षिणेकडील भागात चांगला पाऊस असेल. परंतु हा जो आपल्याला डार्क रेड कलर दिसत आहे, हा कमी पावसाची चेतावणी देत आहे. तर मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आपण ही टक्केवारी समजून घेऊ आणि त्यानंतर या नकाशाचं आपण विश्लेषण पाहू. मित्रांनो, अत्यंत कमी पावसाची शक्यता ही 35% आहे, ती जी की रेड कलर मध्ये आहे आणि ती मध्य भारतात आहे. यामध्ये ओडिसा आहे, छत्तीसगड आहे, संपूर्ण मध्य प्रदेश आहे, राजस्थानचा काही भाग आहे, पूर्व भाग. आणि मित्रांनो, हे या ठिकाणी कर्कवृत्त गेलेलं आहे. हा कमकुवत मान्सून क्षेत्र हे या ठिकाणी त्यांनी विकसित केलेलं आहे. त्याच्या खालोखाल मित्रांनो, म्हणजे त्याच्या नंतर थोडासा जो बरा पाऊस राहील, बरा मान्सून असेल, हे क्षेत्र आहे 31%. सामान्यपेक्षा कमी पावसाचं क्षेत्र आहे हे. आणि प्रामुख्याने मित्रांनो, सांगायला खेद होत आहे, या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्र हे सरासरीपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये येत आहे, की यावर्षी हा सामान्यपेक्षा कमी पाऊस होईल. यामध्ये गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, याचा समावेश आहे. या भारतीय हवामान विभागाच्या संभाव्य अंदाजाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, 27% या ठिकाणी आपल्याला टक्केवारी दिसते. ही टक्केवारी मित्रांनो, आपण जर नजर टाकली तर दक्षिणेकडील राज्यामध्ये आहे. यामध्ये दक्षिणेकडील राज्य आहेत, त्यामध्ये दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम जी राज्य आहेत, यामध्ये कर्नाटक आहे,
केरळ आहे, तामिळनाडू आहे, रायलसीमा आहे, या भागात पाऊस बरा होईल. परंतु मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये त्याहीपेक्षा पावसाचं प्रमाण थोडंसं कमी असेल हे सांगितलेलं आहे. आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस मित्रांनो हा या भागात दाखवलेला आहे. जास्तीचा पाऊस आहे, म्हणजे 27% हे प्रमाण आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणजे अतिशय आपण या ठिकाणी जर गेलो तर हे सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होत राहत आहेत, की एकंदरीत आपण जर या मॉडेलकडे जर नजर टाकली भारतीय हवामान खात्याच्या, तर निश्चित आपल्याला कमी पावसाचा सामना करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो माझे मित्र आणि हवामान चळवळीचे एक अग्रगण्य जे महाराष्ट्रामध्ये नाव आहे असे श्री गणेशा, जे भारतीय हवामान विभागाशी संबंधित आहेत, त्यांनी हे आपल्याला 4 महिन्यातील पावसाचं वितरण संदर्भातली माहिती पाठवलेली आहे. तर ही आपण समजून घेऊ. आपण पूर्वी एकत्रित अंदाज पाहिला, परंतु प्रत्यक्षात 4 महिन्यामध्ये भारतामध्ये कशा पद्धतीने दक्षिण पश्चिम मान्सूनचे वितरण असेल हे सुद्धा समजून घेणे तेवढेच महत्वाचं आहे. भले हा अंदाज दीर्घ पल्ल्याचा असो, परंतु हा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये चेंजेस होऊ शकतात. मे मध्ये जे अपडेट येईल त्यावरही आपण परत भाष्य करणार आहोत. तर मित्रांनो, परंतु या अंदाजाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. लक्षात घ्या, हा जून महिना आहे. तत्पूर्वी आपण सूची समजून घेऊ, कारण सूची समजणे, हा जो रेड कलर आपल्याला दिसत आहे हा कमी पावसाचा संकेत देत आहे. पिवळा कलर हा जो आहे हा आपल्याला मध्यम पावसाचे संकेत देत आहे, म्हणजे सामान्यपेक्षा कमी पाऊस. आणि ग्रीन कलर जो दिसत आहे हा सरासरीपेक्षा जास्त पावसाचे संकेत आपल्याला देत आहे, असं या मानचित्रावरून आपल्याला लक्षात येतं. तर आपण जून मधील पाऊस परिस्थिती मित्रांनो, जून मध्ये आपण जर नजर टाकली तर सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान या ठिकाणी जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेने ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रावर नकारात्मक प्रभाव अधिक दिसून येईल मान्सूनचा. लक्षात घ्या, जून आणि जुलैच्या महिन्याच्या तुलनेने ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रावर नकारात्मक परिणाम आहे. आपण सातत्याने मित्रांनो सांगितलेलं आहे सुरुवातीला, की मान्सूनचे जे 4 महत्वाचे महिने आहेत यामध्ये जून आणि जुलै जर सोडला तर मान्सूनचा जो उत्तरार्ध आहे हा वाईट असणार आहे. तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न श्री गणेशा यांनी केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचं वितरण जर आपण पाहिलं तर मित्रांनो आपल्याला असं दिसतंय की संपूर्ण हंगामाचा विचार करता महाराष्ट्रात पावसाची तफावत ही 0% नकारात्मक इथं दिसत आहे. आपल्याला लक्षात घ्या, 0% नकारात्मक, विशेषतः यामध्ये मध्य महाराष्ट्र आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रेड कलर मध्ये मध्य महाराष्ट्र आहे. आणि निश्चितच या सर्व पार्श्वभूमीवर आपण सतर्कता बाळगावी, सावधता बाळगावी. एखादा दीर्घ पल्ल्याचा हवामान अंदाज व्यक्त केला म्हणजे लगेच शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मित्रांनो, देशामध्ये चांगला पाऊस हो ही माझी सुद्धा तेवढीच प्रामाणिक इच्छा आहे. परंतु जगभरातील मॉडेल, भारतीय हवामान खाते, भारतातल्या खाजगी हवामान संस्था काय सांगत आहेत, त्यांचे अंदाज काय आहेत, त्यांच्या अंदाजाकडे नजरअंदाज करू नका. लक्षात घ्या, कारण या ठिकाणी बहुतांश तज्ज्ञ मंडळी काम करत आहे. जगभरातल्या सिस्टीमवर त्यांचं बारकाईने निरीक्षण आहे. पाऊस निश्चित चांगला पडावा, शेती पिकं चांगली यावीत, यामध्ये माझा कुठेही दुमत नाही. परंतु जर धोक्याची सूचना आपल्याला कळाली तर निश्चित शेतकरी हा सावध होतो, सतर्क होतो. त्याच पार्श्वभूमीवर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्र परिवार यामध्ये जोडा. आणि मित्रांनो, अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.